नमस्कार. स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. मी आणि माझी मुलगी आम्ही रिक्षाने चाललो आहे आणि एवढी हवा येत होती ना, तर आमची सगळी केसच उडत होती. खूप त्रास होत होता आणि आम्ही जात आहोत मेहंदी काढण्याच्या कार्यक्रमासाठी. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी दिवाळीचे सगळे पदार्थ केले होते. करंजा, अनारसे, लाडू आणि ही वरमाई बरं का, हिने तर लगेच मला ताट करून दिलं फराळाचं. आणि ह्या आत्या, ह्या मामी यांना देखील एकमेकींना आम्ही तोंड फराळ भरून तोंड गोड केलं. शिवानीने मेहंदी काढून घेतली आणि मी देखील मेहंदी काढायला बसली. सुंदर मेहंदी काढली होती. आमच्या दोघांचं इथे नाव देखील लिहिलेलं आहे. आणि मेहंदी किती रंगली, किती खुश आहेत ना या आत्या. खूप छान वाटतं असं. सगळीकडे ना मेहंदीचा सुगंध पसरला होता. आणि ही एक करवली थकली आहे सगळं काम करून. आणि इथे तरी ही वरमाईनं सगळ्यांना जेवण वाढत होती. 2-3 दिवस वेगळं जेवण होतं म्हणून टिपिकल मराठमोळं जेवण बघा. उडदाची आमटी आहे, वरण भात, टोमॅटोची चटणी, मिक्स भाजी होती आणि सगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या आणि भाकरी होती. तर इथे बघा सगळीकडे ना मेहंदीच मेहंदी चाललेली आहे. सुंदर सुंदर डिझाईन दिसत आहेत आणि एका साईडला जेवणं पण चालली होती. ही एक करवली बघा, मेहंदीवरूनच समजलं ही करवली, ही मोठी करवली आहे आणि मस्त मेहंदी काढलेली आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.